झी 24 तासच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे। दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या शिक्षकांना आता घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। खोटं बोलणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत। जिल्ह्यांतर्गत बदली टाळण्यासाठी शिक्षकांकडून खोटी प्रमाणपत्र सादर केली जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासने केलेला होता। बदलीसाठी शिक्षक झाले दिव्यांग या मथळ्याखाली झी 24 तासने बातमी प्रसारित केलेली होती आणि यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली होती। याच बातमीची दखल घेत आता खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सवलत घेणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आलेली आहे आणि इतकंच नव्हे तर अशा खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, झी 24 तासने ही बातमी लावून धरलेली होती, बातमी प्रसारित केलेली होती आणि या बातमीची आता गंभीर दखल घेण्यात आली आहे। त्यामुळे खोटी माहिती प्रसारित देणाऱ्या किंवा खोट्या माहितीच्या आधारे बदलीला नकार देणाऱ्या शिक्षकांचे आता धाबे चांगलेच दणाणलेले आहेत। अगदी बरोबर आहे। दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदली किंवा त्याच्या सवलती घेतल्याचा प्रकरणाचा झी 24 तासने भांडाफोड केला होता आणि याची दखल खरं तर शिक्षण विभागाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक असे शिक्षक आहेत की ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केला आणि बदलीचा लाभ घेतला। या व्यतिरिक्त त्यांनी आजारी आणि इतर खोटे प्रमाणपत्र दाखल करून वेगवेगळ्या सवलतीचा शासनाचा फायदा घेतलेला आणि याचीच बातमी झी 24 तासने दाखवली होती आणि त्याची दखल आता शिक्षण विभागाने घेतलेली आहे। त्यांनी आता कारवाईचा बडगा देखील उगारलेला आहे। ज्या शिक्षकांनी दिव्यांग बनावट प्रमाणपत्र सादर केले त्याची वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि त्यामध्ये त्यांची ही प्रमाणपत्र जर बोगस आहे किंवा बनावट आहे हे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर आता थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचं पत्रच शिक्षण विभागानं काढलेलं आहे। त्यामुळे दिव्यांग आणि खोटे प्रमाणपत्र दाखल करणाऱ्यांचे धाबे दणाणले। एवढंच नाही तर धाराशिवचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी अशोक पाटील यांचं देखील प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचं प्रकरण आहे आणि त्याची बातमी सुद्धा झी 24 तासने दाखवली आणि याची देखील दखल कुठेतरी शिक्षण विभागाने घेतलेली आहे। एकंदरीतच राज्यामध्ये दिव्यांग किंवा खोटे प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळवणं आणि त्यामध्ये सवलती मिळवण्याच्या खूप मोठ्या प्रमाणात घटना आहेत आणि झी 24 तासने हे सगळं प्रकरण लावून धरल्यानंतर कुठेतरी राज्यामध्ये जे काही बनावट प्रमाणपत्र दाखल झालेले आहेत त्याची आता सरसकट चौकशी होणार आहे। ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला आता इथून पुढे चाप बसणार आहे आणि खोटं प्रमाणपत्र दाखल केलं तर खोटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आता शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।